కార్యక్రమంలో ఇక్కడ ఉన్నాం. ఏదో మనసులో వస్తుంది, మన ఇంటి వస్తువు మనకు జ్ఞాపకం వచ్చేసింది. మనసులో మన తలుపు జ్ఞాపకం వచ్చేసింది, తాళము మనసుకు జ్ఞాపకం వచ్చేసింది. ఇక్కడ కూర్చొని కూడా ఏ వస్తువు అయితే మనకు జ్ఞాపకం వచ్చిందో అది ఆకారముతో సహా మనసులో కనిపిస్తుందా లేదా? ఎందుకు? అదైతే దూరం ఉంది కదా. ఇక్కడ తాళము లేదు, తలుపులు లేవు, ఇల్లు లేవు, ఇంట్లో ఉన్నటువంటి వస్తువులు కూడా మన దగ్గర లేనప్పుడు కూడా మన ఇంట్లో ఉన్న మనిషి కూడా జ్ఞాపకం వస్తే ఆ మనిషి ఆకారము మొత్తం ఇక్కడ కనిపిస్తుంది. దగ్గర లేనప్పుడు కూడా కనిపిస్తుంది అంటే అర్థమైందా ఎందుకు కనిపిస్తుంది అది? మన మనసు ఏ వస్తువు ఏ వ్యక్తి యొక్క జ్ఞాపకం చేస్తుందో ఆ వస్తువు యొక్క ఆకారాన్ని ధరిస్తుంది. ఏమో మనసు, మన మనసు. आता मराठीवाल्याला समजेल नसेल तर आपल्या घरची वस्तू ध्यान करून बघितलं तर इथं साक्षात दिसते की नाही? तुमचे तुमचे कुलप दिसालेत का बघा एक बार. दिसले? हा. तुमच्या घरच्या खुर्ची कशी आहे, रंग कसा आहे, त्याला डाग कुठं आहे, सगळं दिसाले. इथं तर नाही ना ते, मग का दिसाली तुम्हाला? ज्या वस्तूचं आम्ही चिंतन करतो ते वस्तू आमचं मनच तयार करते, ते वस्तू बनते. सांगा, वस्तूचं चिंतन केलं तर आपलं मन वस्तू होते, व्यक्तीचं चिंतन केलं तर आपलं मन व्यक्ती होते, पदार्थाचं चिंतन केलं तर आपलं मन पदार्थ होते, तर देवाचं चिंतन केल्यावर आपलं मन देव होणार नाही का? कोणाचं चिंतन करावं? असं चिंतन संतांचं असते, महापुरुषांचं चिंतन आहे. तद्रूप होऊन जातं. चिंतने चिंतने तद्रूपता. तर संतांची स्थिती, संत महापुरुषులు ఎక్కడ చేరుకున్నారో స్థితితో, జ్ఞానముతోని, వివేకముతోని, అక్కడ వరకు మనము సామాన్యులం కాబట్టి మనం అందుకోలేకపోతున్నాం. మహాపురుషుల యొక్క స్థితిని మనము అందుకోలేకపోతున్నాం. తెలుగు वाल्याला बी तेलुगू समजायला की नाही? संत ज्या ठिकाणी गेले तिथपर्यंत आपण पोहोचू शकणार गेलो, आपण तिथपर्यंत, पण संताला समजू शकत नाही आपण. ज्यावेळेस संताला आपण समजू शकत नाही त्यावेळेस, जेव्हा समजू शकतो तेव्हा संतांची स्तुती करतो, चिंतन करतो, संतांचं वर्णन करतो. आणि जेव्हा संतांच्या स्थितीला पोहोचू शकत नाही त्यावेळेस चिंतन तर करू शकत नाही, पण रिकामी राहून काय करावं म्हणून संतांची निंदा करीत बसतो. काय करत बसतो? रिकामी तर राहत नाही माणूस. असे संतांची स्थिती आहे. स्थिती गती संतांची आगळी वेगळी आहे. संत एका वेगळ्या ठिकाणी असतात. सज्जन हो, संत देहात दिसतात पण देवात राहतात. प्रारब्धानुसार त्यांना देह मिळालेला आहे. आपल्यासारखाच देह आहे, आपल्यासारखंच खानपान आहे, आपल्यासारखंच रहनसहन आहे, आपल्यासारखंच सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये येत राहते. परंतु ह्या सुख दुःखामध्ये, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते राहत नाही. कुठे राहतात ते? दिसतात या परिस्थितीमध्ये, परंतु असतात देवामध्ये. आपण परिस्थिती संग राहून परिस्थितीमध्येच राहतो, परिस्थितीसारखं सुख दुःखाचा अनुभव करतो आपण.
बैलगाडीचं चाक, बैलगाडीचं आक, ఎడ్ల బండి ఉంటుంది కదా ఏమంటారు దాన్ని? ఈర్సు. ఈర్సు ఈర్సు తెలుసా? చక్రాలు తిరుగుతాయి, బండి గారీలు అంటారు కదా. కామితే చక్రాలు తిరుగుతుంటాయి కానీ ఈర్సు తిరుగుతుందా చక్రాలతోటి? అది स्थिरमय ఉంటది. चाक फिरत राहतात परंतु आक फिरत नाही. आणि जर आक बी फिरायला लागलं तर प्रवास होत नाही. आक थांबलं तरच, चाक फिरले तरच आपला प्रवास होतो. ठीक आहे ना? प्रवास सुखाचा होतो. तद्वत त्याच न्यायाने आपलं शरीर फिरलं तरच आणि मन चित्त स्थिर झालं तरच जीवनात सफलता मिळू शकते. पण तुमचं आमचं शरीर स्थिर झालंय आणि मन फिरण्यावर आहे. संतांचं शरीर फिरत होतं पण मन आता कोठे धावे मन. शरीर नाही, शरीर तर धावत होतं. अरे संत बी शेताला जात होते, नांगर धरत होते, बखर धरत होते, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. संत बसून राहत नव्हते, फिरत होते, कार्यक्रमाला जात होते, भजनाला जात होते, मंदिरला जात होते, शेताकडे जात होते, काम करत होते. शरीर फिरत होतं पण चित्त मात्र स्थिर होतं. कुठं स्थिर होतं? देवाच्या पायापाशी. म्हणून आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. स्थिर राहतो. संतांमध्ये आपल्यामध्ये फरक काय आहे तर त्यांचं चित्त स्थिर आहे, शरीर फिरतंय. आपलं चित्त स्थिर आहे, सत्संगमध्ये बसून आहे, कीर्तनात बसून आहे, मंदिरात बसून आहे, उपासनेत बसून आहे, ध्यानात बसून आहे. आपलं शरीर आणि मन काय माहित तुमचं आता मन कुठं कुठं चाललंय? घरला जात असेल, शेताकडे जात असेल, काय काय ठरवून आलेलं असेल. आता इथून उठल्यावर बँकेला जायचं आहे, कुठं कुठं जायचं, काय काय विचार चालू पता नाही. आणि समजा तुमचं शरीर फिरत राहिलं आणि चित्त स्थिर करण्याची जर कला तुम्हाला साध्य झाली तर तुम्हाला संत कळतील की संत म्हणजे जोपर्यंत आमचं चित्त मन स्थिर होत नाही तोपर्यंत संताला ओळखणं अति कठीण आहे, शक्यच नाही तोपर्यंत ओळखणं. संताला ओळखायचं असेल तर संताची स्थिती आली पाहिजे. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ त्यागती अनेक असे. आपलं मन फिरत राहते, मन भ्रमण करत राहते. जात्याला दोन पाळू राहतात ना, जात जात हे म्हणतात तेलुगुला. जात्याला काय म्हणतात? इरसू राही का? त्याला दोन पाळू राहतात, एक खाली एक वरी असते. वरच फिरत राहते, खालचा स्थिर राहते.